व्हिडिओ एक आई एक कार आणि काही सेकंदातच संपूर्ण श्रीरामपुरात पसरलेली खळबळ। सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ महिलेचं अपहरण, महिलेला कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं अशा दाव्यांसह शेअर केला। पण या व्हायरल व्हिडिओ मागचं वास्तव नेमकं काय आहे? प्रेम विवाहामुळे निर्माण झालेला कौटुंबिक संघर्ष, आईचा संताप की कायद्याचं उल्लंघन? पाहूया या संपूर्ण घटनेचं विश्लेषण। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। सकाळची वेळ। श्रीरामपूर शहर नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होतं। कोर्ट परिसरात लोकांची वर्दळ होती। वकील, पक्षकार, पोलीस आणि सामान्य नागरिक प्रत्येकांची धावपळ सुरू होती। पण काही क्षणातच संपूर्ण शहराचं लक्ष एका स्विफ्ट कारकडे गेलं। कारच्या बोनेटवर एक महिला बसलेली होती। ती हातातली चप्पल कारच्या काचेवर आपटत होती। लोक आरडाओरड करत होते। कार मात्र पुढे जात होती। मोबाईल कॅमेरे सुरू झाले आणि काही मिनिटातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पण हा व्हिडिओ खरंच जे दिसतं तेवढाच आहे का, की या दृश्यामागे एक वेगळीच कथा दडलेली आहे? व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनेकांनी निष्कर्ष काढले। कोणी म्हणालं महिलेचं अपहरण होत आहे, कोणी म्हणालं चालक महिलेला फरफटत घेऊन गेला, तर काहींनी हा गुन्हा असल्याचंही लिहिलं। पण प्रत्येक व्हायरल व्हिडिओ एक गोष्ट शिकवतो। कॅमेरा ज्या क्षणापासून सुरू होतो त्या आधी काय घडलं होतं हे तो कधीच सांगत नाही। प्राथमिक माहितीनुसार ही गोष्ट कोर्ट परिसरातून सुरू झालेली नाही, तर काही दिवसापूर्वी सुरू झाली होती। श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेम विवाह केल्याचं सांगितलं जात आहे। मुलगी घरातून गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी ती हरवल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दिली। यानंतर सोमवारी ही तक्रार रद्द करण्यासाठी तरुणी आणि तिचा पती श्रीरामपूरला येणार असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली आणि इथूनच या घटनेला नाट्यमय वळण मिळालं। कल्पना करा, ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं, जिच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिली, तीच मुलगी अचानक घर सोडून प्रेमविवाह करते। ही भावना प्रत्येक कुटुंबात वेगवेगळी असू शकते। त्या आईच्या मनात राग होता, वेदना होत्या, की मुलीला शेवटचं थांबवण्याची धडपड होती, हे फक्त तीच सांगू शकते। पण त्या क्षणी भावनांनी विवेकावर मात केली आणि आई थेट कारच्या बोनेटवर बसली। दुसरीकडे जर संबंधित तरुण तरुणी सज्ञान असतील आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने विवाह केला असेल, तर त्यांनाही कायद्याने संरक्षण आहे। त्यांच्या दृष्टीने हे फक्त पोलीस ठाण्यात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निघाले होते। मात्र दोन्ही बाजूंच्या भावना एका रस्त्यावर समोरासमोर आल्या आणि काही क्षणात हा वाद संपूर्ण शहराचा चर्चेचा विषय बनला। या संपूर्ण घटनेत दोष कोणाचा? आईचा, तरुणाचा की परिस्थितीचा? याचं उत्तर सोशल मीडियावर मिळत नाही। त्यासाठी पोलीस तपास, संबंधितांची बाजू आणि उपलब्ध पुरावे महत्त्वाचे असतात। 30 सेकंदाचा व्हिडिओ लाखो लोक पाहतात, पण त्या 30 सेकंदापूर्वीची 30 दिवसांची कहाणी फार कमी लोक जाणून घेतात। म्हणूनच व्हिडिओ पाहून लगेच निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं। अफवा काही मिनिटातच पसरते, पण सत्य समोर यायला अनेकदा तास किंवा दिवस लागतात। श्रीरामपुरातील ही घटना केवळ एक व्हायरल व्हिडिओची कथा नाही, तर ती प्रेमविवाह, कौटुंबिक संघर्ष, भावनांचा उद्रेक आणि सोशल मीडियावरील अफवांचा आरसा आहे। या प्रकरणात नेमकी कायदेशीर कारवाई काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी। नमस्कार।